कुळगाव बदलापूर पश्चिम बदलापूर गाव येथील तळ्याच्या काठावर सुमारे 100 वर्षांपासून वसलेल्या आदिवासी वाडीची अतिशय बिकट अवस्था निर्माण झाली असल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे यांनी वाडीतील रहिवाशांसह केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे। वर्षानुवर्ष या ठिकाणी आदिवासी बांधवांची वस्ती असून ही आदिवासी वस्ती सर्व सोयी सुविधांपासून वंचित राहिली आहे। मागील काळात म्हाडा प्रशासनाकडून येथील आदिवासी बांधवांना घरकुले मंजूर करण्यात आली होती, परंतु ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती। या पडझडीमध्ये काही आदिवासी बांधव तर लहान मुले मृत्युमुखी पडली आहेत। पावसाळ्यात तळ्याचे पाणी घरात घुसून साप पेंचू चावल्याच्या देखील घटना घडल्या आहेत। असे असताना स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते हर्षद भोपे यांनी आदिवासी बांधवांसह केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना आदिवासी वस्तीत सुधारणा करण्यासाठी विनंती केली आहे। याबाबत आपण लवकरच सदरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी दिले असल्याचे हर्षद भोपे यांनी म्हटले आहे। नक्कीच आज बदलापूर गावामधील तळ्याची वाडी इथे 100हून अधिक वर्षापासून लोक राहतात। मागे वाल्मिकी आंबेडकर योजनेअंतर्गत घरं बांधली होती, परंतु आता ती घरं जीर्ण होऊन त्या कुडाची घरं त्यांनी परत त्या ठिकाणी बांधलेली आहेत। भिंती कोसळलेल्या आहेत, त्या ठिकाणी गवताच्या काड्या वगैरे रचून त्यांनी घरं केलीत आणि मागे 1 वर्षापूर्वी तिथे घराची कमकुवत भिंत पडून एका कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला होता। याची सर्व समस्या आम्ही आता पाटील साहेबांना सांगितली। त्यांनी याची दखल घेऊन लवकरच यात मार्गी लावणार असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तो आम्हाला सांगितलं खाली आमची घरा पाहिजेत, आम्हाला बांधून पक्की घरा पाहिजेत। आता घरात आमचे एक माणूस पण भिंत कोसळून मेला आहे, झाले 2 वर्ष व्हायला त्याला, पण आम्ही कोण लक्ष देत नाही आमच्यावर कोण। ते आम्हाला तेच योजना आहे, आमची पक्की घरा बांधून द्यावं। 100 वर्षापासून राहतो आम्ही, भिंत कोसळायला आल्यात, घरा आमच्याकडे कोण लक्ष देत नाही। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।